चला आता आपण सुरुवात करूयात भाग 3 ला। भाग 3 मधील पहिला प्रश्न पहा बाळांनो। भाग 3 मधील आपण पहिला प्रश्न पाहूयात। चला पहिला प्रश्न काय, एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे। वस्तूची किंमत किती असं विचारलेले। मग अतिशय सोपं नफा तोटा या प्रश्न पाठामधील प्रश्न आहे हा। बघा अतिशय सोप्या पद्धतीने हा आपल्याला सोडवता येतो। बघा कसा सोडवायचं ते। तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की वस्तू 2540 मध्ये विकल्यानंतर म्हणजे ही विक्री किंमत आहे, ठीक आहे। विकल्यानंतर होणारा लाभ, लाभ म्हणजेच नफा, ठीक आहे। होणारा लाभ, लाभ माहितीये का किती होतोय नाही माहिती, म्हणून आपण x गृहीत धरला। त्यानंतर पुढे सांगितलंय की त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर म्हणजे ही पण काय आहे, विक्रीची किंमत आहे। तुम्ही जर हीच वस्तू 1850 ला विकली तर जेवढा लाभ होतोय तेवढाच तोटा इथे या ठिकाणी झालेला आहे असं ते म्हणतात। मग मांडताना कसं मांडायचं, तर हे बघा 2540 वजा 1850, ठीक आहे, आणि x अधिक x या ठिकाणी म्हणायचं म्हणजे नफा जेवढा होतोय तेवढाच तोटा होतोय। तर x अधिक x होणार 2x, या दोघांचा डिफरन्स आपण काढून घेऊयात। बघा काय येतो इथं, 0 वजा 0 0 येणार। आता 4 मधून 5 काही जात नाहीत म्हणून इथे आपण काय करूयात, 14 तून 5 जाणार, ठीक आहे। 14 तून काय जाणार, 5 जाणार। मग काय येणार इथं, 14 तून 5 गेल्यानंतर 9 राहणार शिल्लक, ठीक आहे, 9 राहणार शिल्लक। त्यानंतर या ठिकाणी आता इथं व्यवस्थित पहा, इथं किती राहिले, मग इथं 4 राहिले। 4 मधून आपल्याला परत या ठिकाणी काय मायनस करायचे, 8 मायनस करायचे। मग जाणार का नाही, परत हातचा घ्या शिल्लक। आता 14 तून 8 घालवा, किती राहणार शिल्लक, बोला 14 तून 8 गेल्यावर काय राहणार शिल्लक, तर 6 राहणार, ठीक आहे 6। आणि आता 1 मधून 1 गेला तर 0 राहणार। अशा पद्धतीने 690 बरोबर 2x। आता आपण x ची किंमत काढून घेऊयात। x ची किंमत काढताना x ऍज इट इज ठेवायचं तुम्हाला, 2 चं पक्षांतर करा, 690 भागिले 2 होणार। मग बे एक बे, बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेपंचे 10, 345 हे उत्तर कशाचं आलं, म्हणजे एवढाच लाभ आणि एवढाच तोटा। x म्हणजे लाभ पण आहे आणि x म्हणजेच तोटा पण आहे। मग तुम्हाला आता यापुढे कसं करायचं, तर तुम्ही जर नफ्याकडून गेलात तर 2540 मधून तुम्हाला 345 जे आलेला आहे नफा तो वजा करायचा आहे। आणि तुम्हाला जर तोट्याकडून जायचं असेल म्हणजे तोट्याचं सूत्र वापरायचं असेल तर 1850 अधिक 345 करावं लागणार, त्यानंतरच तुमचं उत्तर जाणार। आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला कसं करायचंय। म्हणजेच काय, सोपं म्हणजे काय, जे आपला फॉर्म्युला आहे त्याचाच वापर करून आपल्याला इथे उत्तर काढायचंय। नफ्याचं सूत्र काय, काय नफ्याचं सूत्र, विकी वजा खकी, आणि तोट्याचं काय, खकी वजा विकी, ठीक आहे। तर त्यामध्ये व्हॅल्यू मांडून तुम्ही उत्तर काढू शकता। मग बघा 1850 अधिक 345, 5 9 8 आणि 3 11, चालेल 1 अधिक 1 2, सो 1295 रुपये हे तुमचं काय असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे। बघा वस्तूची किंमत किती आहे, तर 2195 रुपये ही असणार आहे ओरिजिनल प्राइस, जर जे की आहे आपली ऑप्शन बी मध्ये। चला एवढं लक्षात आलं का सगळ्यांच्या, बोला बोला इथपर्यंत कळलं सगळ्यांना। ओके समजलं, ठीक आहे। आता त्यापुढे जाऊया। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, एक मशीन 1 मिनिटात 12 पाने कापू शकते, 5760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल। म्हणजे एका मिनिटात ती किती कापते आणि तुम्हाला पानं दिली आहेत आणि तुम्हाला वेळ काढायचे। अतिशय सोपी मांडणी तुम्हाला सांगते, त्या पद्धतीने काढलं की उत्तर पटकन येणार। बघा एका मिनिटात ती काय करायली, एका मिनिटात 12 पानं कापायली, ते 12 पाने, तर किती मिनिटात, आता इथं जे उत्तर येणार आहे ते मिनिटामध्येच येणार आहे। त्रैराशिक मांडणीचा या ठिकाणी वापर करायचा बाळांनो। 5760
पानं कापण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे. ठीक आहे, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार करा. 5760 भागिले 12, 12 1 12, 12 चौक 48. ठीक आहे, किती उरले? 9 उरले. 12 8 96, 12 0 0. म्हणजे 480 काय आलं बाळांनो? मिनिटे आलं. हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. 480 काय आलं? 480 मिनिटं. कारण की आपण एका मिनिटात 12 पाणी असं लिहिलं होतं. मग किती मिनिटात? 5760 पानं. मग हे 480 जे आले ते काय आलेले? मिनिटे आले. आता या मिनिटाचं रूपांतर आपण कशामध्ये करणार आहोत? करेक्ट, मिनिटाचं रूपांतर आपण करणार आहोत तासामध्ये. त्याला 60 ने भागून, मग 0 0 कटले आणि 6 8 48, म्हणजे 8 तास असं तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी येणार आहे. समजलं का सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. मग बघा पुढचं उदाहरण बघा. काय आहे पुढचं उदाहरण? एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. एका पुस्तकाची किंमत जी आहे ती 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता तीन पुस्तके 275 रुपयांत विकतो. झालेला नफा किंवा तोटा किती? बघा पटकन लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी बघा खूप सोपं आणि तोंडी उत्तर निघतं या प्रश्नाचं. एका पुस्तकाची खरेदी किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की एका पुस्तकाची खरेदी किंमत. बघा एका पुस्तकाची खकी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 100 रुपये. किती दिलेली आहे? 100 रुपये. यावरून तीन पुस्तकाची खरेदी किंमत किती असणार? तीन पुस्तकाची खरेदी किंमत किती असणार? 300 रुपये. आपल्याला आणखीन काय दिले या ठिकाणी? तर तीन पुस्तके एकदम तो विकतोय 775 रुपयाला. कशी विकतोय? तीन पुस्तकाची विक्री किंमत आपल्याला या ठिकाणी दिली आहे 275 रुपये. पटकन वापरायचं आहे तोट्याचं सूत्र, कारण की तोटा बरोबर खकी वजा विक्री. का वापरायचं? तर बघा खरेदी किंमत जास्त आहे कोणापेक्षा? विक्री किमतीपेक्षा. म्हणून या ठिकाणी या व्यवहारात तोटा झालेला आहे. तोटा बरोबर खकी वजा विक्री. मग खकी किती आहे? खकी आहे 300 रुपये आणि विकलंय कितीला? तिन्ही पुस्तक 275 ला विकले. सो 25 रुपये काय झाले या ठिकाणी? तोटा झालेला आहे. तो तोटा बरोबर 25 रुपये. असं ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर डी मध्ये तोटा रुपये 25. चला झालं. घ्या पुढचं उदाहरण. बघा प्रश्न व्यवस्थित पहा, समजून घ्या. काय आहे प्रश्न? तर अपूर्णांकाचा प्रश्न आहे. बघा 5.3/8 गुणिले 8.1/8 वजा 3.1/8 गुणिले 5.5/8 असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सर्वात आधी काय काम करायचं? तर जे मिश्र अपूर्णांक आहे त्याचं साध्या पूर्णांकात रूपांतर करून घ्या. ठीक आहे, मग 5 8 40, 40 अधिक 3 43/8 गुणिले 8 8 64 अधिक 1 65/8 वजा 8 त्रिक 24 अधिक 1 25/8 गुणिले 8 45 अधिक 5 45/8. अशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्यात आधी अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये करून घ्यायचं. आता अपूर्णांकाच्या गुणाकाराचा नियम अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. मग 43 गुणिले 65 केल्यानंतर बघा 43 गुणिले 65 केल्यानंतर काय आन्सर येते आणि 45 गुणिले 25 गुणिले 45 केल्यानंतर काय आन्सर येते आपण काढून घेऊयात. मग 43 गुणिले 65 पटकन गुणाकार करून घ्यायचा आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी 5 त्रिक 15 हातचा लेख 5 चोक 20 अधिक 1 21 साईक 6 सांबरा 7 त्रिक 18 हातचा लेख 6 चोक 24 अधिक 1 25 5 9 7 2 2795 यांचा गुणाकार आलेला आहे 8 8 64 वजा. आता साईडलाच आपण काय करून घेऊयात 25 गुणिले 45 चा गुणाकार. 45 गुणिले
25, 25 5 125, 712 आले बाळांनो. 25 चोक 100, 100 मध्ये अधिक 12 करा, किती येणार 112. सो 1125 छेदामध्ये काय 64. आता या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करून घ्यायचंय. मस्तपैकी साईडला वजाबाकी करून घ्या. काय उत्तर येतंय ते बघा. 2795 मधून 1125 वजा करून घ्यायचे, शून्य. त्यानंतर 9 मधून तुम्हाला 2 घालवायचे, 7 राहिले, 7 मधून 1 गेला, 6 राहिले आणि 2 मधून 1 गेला, 1 राहिले, म्हणजे 1670 हे तुमचं वजाबाकीचं उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी 64 न तुम्हाला भाग देण्यापेक्षा तुम्हाला त्याचा पाडा तर काय पाठ नसणार आहे, कोणालाच नसणार आहे. मग काय करायचं तुम्हाला, म्हणजे आता या समसंख्या 2 ने भाग द्या, नो प्रॉब्लेम. मग चला 2 ने भाग देऊयात आपण याला. 2 6, 2 4, 2 16, 2 6 आणि 2 10. ठीक आहे, काय राहिलं इथं 835 भागिले 32. परत 2 न द्या भाग. 2 बे, 2 12, 2 चोक 8, 2 बे, 2 14 आणि 2 10. बघा साईडला आपण इथं करून घेऊयात. 417.5 भागिले 16. आता मस्तपैकी 16 ने भाग द्या, काहीच अडचण नाही, कारण की 16चा टेबल तुम्हाला सगळ्यांना येतो, हो की नाही. मग 16 1 16, वरती सुद्धा 16, 16 1 16, 16 2 32, 16 48 मोठे होतात, म्हणून 16 2 32. ठीक आहे, काय ना 16 2 32. आता या पुढे 9 शिल्लक राहिले, व 16 की 96, एक उरला, एक या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिला, पण पॉइंट द्यायला विसरायचं नाही. आता 15 लहान आहेत 16 पेक्षा, म्हणून शून्याचा भाग जाणार. ठीक आहे, मग इथं 0 आलं आणि 16 9 44, 144. आता इथपर्यंत सफिशियंट आहे तुम्हाला, कारण की दशांश चिन्हानंतर डेसिमल पॉइंट नंतर 2च स्थळ पाहिजे. आता आपलं उत्तर काय असणार आहे, तर पूर्णांकामध्ये उत्तर करून घ्या. पॉइंटच्या उजवीकडे 0 आहे, पुढे 9 आहे, उजवीकडे 0 असल्यामुळे पूर्णांक संख्या तयार झाली तर 26. सो फायनल आन्सर तुमचं 26 येणार आहे. ठीक आहे, जे की ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. कळलं सगळ्यांना, लक्षात आलं का बघा, समजलं? ओके, व्यवस्थित लिहून घ्या. चला बघा पुढचा प्रश्न. अतिशय सोपा असा प्रश्न आहे, संख्या वाचनाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. बघा 3009 म्हणजे, आता इथं ऑप्शन दिलेले आहेत. मी का बरं वाचली नाही ही संख्या, कारण की तुम्हाला प्रश्न संख्या वाचनाचा आहे. दिलेली अंकातील संख्या तुम्हाला वाचायची आहे, म्हणजे अक्षरात लिहायची आहे. ऑप्शन ए आहे 30,000, 30 10,000 आणि 9 दशक. बघा ऑप्शन एक आहे 30 10,000 आणि 9 दशक. नंतर बी आहे 30,000 आणि 9 शतक. आता मला इथं तुम्हाला एक सांगायचंय, सगळे ऑप्शन पाहण्यापेक्षा परत एकदा व्यवस्थित आपल्या संख्येकडे पहा. 9 कुठं आहे, तर 9 एकक स्थानी आहे. ठीक आहे, इथं काय दिले बाळांनो, बघा 9 काय दिलेले, 9 दशक ऑप्शन ए मध्ये लिहिलेले. 9 दशक दिसत आहेत का इथे तुम्हाला, नाही, म्हणून ऑप्शन ए कट झाला. ठीक आहे, हा कट झाला याच्यामुळे. ऑप्शन बी सुद्धा शतक दिलं, इथं आहे का शतक, नाहीये, म्हणून ऑप्शन बी सुद्धा कॅन्सल. आता ऑप्शन सी पहा, 9 एकदा, म्हणजेच 9 एक वेळेस आहे, 9 एकक आहे. ऑप्शन सी पाहूयात, पण त्याच्या आधी बी बघून घ्या. 9 दशक दिले, म्हणजे हा डी सुद्धा कॅन्सल आहे. सो ऑप्शन नंबर सी तुमचं अचूक उत्तर आहे. बघा 3 10,000, 3 10,000 म्हणजे काय 30,000 आणि 9 एकदा म्हणजे 9. मग 30,000 अधिक 9 काय होणार 30,009. सो फायनल आन्सर तुमचं ऑप्शन नंबर सी असणार आहे बाळांनो. कळलं? ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन.